मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, वर्ग आणि समोर उपस्थित सर्व पालक, गावकरी आणि माझे लहान मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण इथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा निमित्ताने इथे जमलेलो आहोत। आज आपल्या महापुरुषांची, स्वातंत्र्यवीरांची आठवण म्हणून आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो। खरं म्हणजे मला कोणाचं भाषण सांगायचं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मला भाषण काही सांगायला किंवा ऐकायला आवडत नाही। मी लहान मुला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। एकदा काय झालं, एका जमिनीमध्ये एक छोटंसं बी पडलं। ते एकदम छोटं होतं, पण ते खूप जण म्हणत होते की खूप छोटं आहे। त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की मी पण एक लहान आहो, मी मोठं झाड होणार। पण लोक त्याला म्हणायचे की तू खूप लहान आहे, तू काही मोठा होणार नाही। पण त्यांनी खूप हाल अपेक्षा सहन केल्या। लोक त्याला म्हणायचे खूप लहान आहे, मोठा होणार नाही। त्यांच्याकडे ताकद नव्हती, त्यांच्याकडे पैसा नव्हता, त्यांच्याकडे मोठं घर नव्हतं, पण त्यांनी लोकांच्या हाल अपेक्षा सहन केल्या आणि हळूहळू ते झाड मोठं होत गेलं। आणि मोठं झाल्यानंतर लोक म्हणायला लागले की हे झाड खूप मोठं झालेलं आहे। त्या झाडाच्या सावलीमध्ये लोक राहायला लागले, त्या झाडाला फळं यायला लागले आणि नंतर लोक त्याला म्हणायला लागले की झाड खूप मोठं झालेलं आहे। त्या झाडाला माहिती होतं की आपण एका दिवशी काही मोठं झालेलो नाही, आपण हळूहळू मोठं झालेलो आहोत। म्हणून तुम्ही पण त्या बियासारखेच आहे, तुम्ही पण त्या छोट्याशा रोपासारखेच आहे। तुम्ही पण उद्या मोठे होणार आहे आणि उद्याचं भविष्य बनणार आहे। मला एवढंच म्हणणार आहे की तुम्ही पण हळूहळू प्रयत्न केले पाहिजे आपलं मोठं होण्यासाठी, या देशाचं नाव घडवण्यासाठी। एवढंच मी 2 शब्द तुम्हाला सांगते। जय हिंद, जय भारत।